1300 कोटी बाकी सगळ्यांच्या याच्यामध्ये 1300 कोटी पैकी 300 कोटीचा वाटा आपला आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल. राज्य सरकार केंद्र सरकार मी लगेच निघेल असं मी काही थातुरमातुर शब्द तुम्हाला देणार नाही, परंतु याच्यातला मार्ग काढावाच लागेल. कारण शेतकरी म्हणजे लोकांची छोटा व्यापारी असेल, आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये जास्त येतात. त्याचं कारण असं आहे की 2% किंवा 3% जर लालच दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात पटापटा इकडे चाला, कारण महिन्याला माल जरा जास्त मिळतोय. अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये पैसे ठेवले. तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील, त्याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ. सचिन फार चांगला पोरगा आहे, जाधव सर इथं आहे, केशव आहे. केशव चांगला निर्भीड आहे आमचा केशव, न घाबरणारा केशव आहे बरं का. आणि घाबरायचं काय कोणाला, एवढे लोक आले, हे काय कमी लोक आले. ते फडके दाखवणाऱ्यांना म्हणावं इथे येऊन बघा लोक किती बस तुमचेच परळीचे लोक आहेत. अरे बाबा हो, हे काही योग्य नाही. राजस्थानीचा 23% इंटरेस्ट दाखवला होता का? बाबू 23%, 13% ठीक आहे. मला दाखवलं 22.50%. नाही, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं असतं. जो अंदर से ज्यादा रखता है उसको ज्यादा बोलावंगा असं आहे. म्हणजे प्रलोभन काय दाखवावं. 13%चं ऐकलं, 14%चं ऐकलं, 16%चं ऐकलं, पण 22.5% म्हणजे 22.50%चं पहिल्यांदा ऐकतोय. हे असले आश्वासनं दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे ह्या लोकांनी बुडवली. अरे माझ्यासारख्या माणसाला कोणाचे 10,000 रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर झोप येत नाही. याचे 10,000 कवा देऊन टाकेन असं वाटतं. मी सुद्धा 5 ठमता, माझा तालुका दूध संघ आहे, जवळजवळ 1.5 लाख लिटर दूध आहे. 3, 5 आणि 23, 3, 13 आणि 23 या 3 तारखेला आम्ही पेमेंट करतो. शेतकऱ्याला पेमेंट ठेवीत नाही. 3 ची 4 जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही. अरे बापरे, शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही, कसं काय पेमेंट नाही. 4 तारखेला झालंच पाहिजे. इतकं व्यवहारामध्ये चोख राहावं लागतं. तसं इथले जे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी 17-18 संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील. त्या संचालकांनी सुद्धा एखादी बादली भर पाणी आणावं आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही. तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले. बादली भरत नाही, पाऊण बादली आणायची, फुल सुद्धा नको. पाऊण बादली घ्यावा आणि पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा मुडकं वर काढावं. पैसे मागायला गेले तरी बी लपून बसतात, छपून बसतात. अरे काय तुमची जिंदगानी, कशासाठी तुम्ही हे केलं. आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं, ह्याचा लढा उभा राहावा लागेल. आपण लढा देऊ, कुठल्याही पातळीवर लढू. राज्य सरकार, केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊ आणि काहीही करू. लोकांचे पैसे कसे प्राप्त होतील. तुम्ही फक्त जाधव साहेब एक काम करा, MPDA चा प्रस्ताव लवकर पाठवा. आपले राज्याचे मुख्यमंत्री असे खतरनाक आहे, MPDA गेला की वाजवून टाकते. त्या बीडच्या वाजवले ना, माझ्याच पत्रावर वाजवलं, माझ्याच पत्रावर MPDA लगेच. आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी विकणार होते ते लगेच स्टॉप केल्या. हे जे जेवढे बी डायरेक्टर आहेत यांचे नातेवाईक, यांचे गोतेवाईक सगळ्यांचं गोळा करा काय काय आहे आणि लगेच MPDAचा प्रस्ताव तिकडे पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर सही घेऊ. म्हणजे यांच्या प्रॉपर्टी आधी सीज करून टाकू.
प्रॉपर्ट्या सीज केल्या, धंदे पाणी बंद झाले की मग याला मंत्र्याला का लोकांचे पैसे द्यावे लागतात. तर वेळ प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ, योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवीदारांना दिलासा देऊ, एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगतो. आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे, कारण मी रात्री 10 वाजता सांगितलं जवळ है ना, रात्री 10ला फोन केला, नंतर त्यांनी सचिनला केला असेल. मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.